नमस्कार सर्वांचे रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 19 ऑगस्ट 2023 मध्ये शिफ्ट 2 मधले जे मराठी विषयाचा जे तलाठी भरतीचा पेपर झाला होता. त्या तलाठी भरतीचे 25 क्वेश्चन जे आले होते, त्या 25 क्वेश्चनचा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून एनालिसिस करणार आहोत. तर बाकी जे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, लिस्ट टाकलेली आहे व्हिडिओची. तर ती लिस्ट पण आपण आवर्जून जाऊन बघायला पाहिजे. तर आजचा आपण सुरू करूया. पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे. शंकररावांनी बैलांना गोठ्यात बांधले या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्मभाव संकर, ऑप्शन नंबर 2 भावे प्रयोग, ऑप्शन नंबर 3 कर्मणी, ऑप्शन नंबर 4 अकर्मक कर्तरी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 कर्मभाव संकर. तर कर्मभाव संकर प्रयोग कसा ओळखायचा, त्याची वैशिष्ट्ये काय असतात? तर कर्मभाव संकर प्रयोगामध्ये कर्ता व कर्म या दोघांना पण प्रत्यय लागलेले असतात. तर आपण आता वाक्य बघायला गेलं तर वाक्यातला कर्ता आहे शंकरराव. शंकरराव. तर शंकरराव हा जो कर्ता आहे त्याला नी प्रत्यय लागलेला आहे आणि वाक्यातलं जे कर्म आहे ते बैल आहे. तर बैलाला ना प्रत्यय लागलेला आहे आणि जे क्रियापद आहे वाक्यातलं ते बांधले आहे आणि क्रियापदाला शेवटी काय लागलेले आहे? ला, ली, ले हे प्रत्यय लागलेले असतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की इथे हा कर्मभाव संकर या प्रयोगाचं हे उदाहरण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. राजाज्ञा हा कोणता समास आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अव्ययभाव समास, ऑप्शन नंबर 2 द्विगु, ऑप्शन नंबर 3 तत्पुरुष, ऑप्शन नंबर 4 बहुर्वी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. तर तत्पुरुष समास कसा ओळखायचा? तर तत्पुरुष समासामध्ये जे दुसरे पद आहे ते महत्त्वाचे असते आणि जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा अर्थाच्या दृष्टीने जो गाळलेला शब्द असतो तो विग्रह करताना घालावा लागतो. आणि तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष समास हा एक प्रकार आहे. तर आपण पहिले याचा विग्रह करू. तर राजाज्ञा याचा जर विग्रह केला आपण तर राजाची आज्ञा असा त्याचा विग्रह होतो. राजाची आज्ञा असा त्याचा विग्रह होतो. तर हा विग्रह होतो. तर हे विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. तर राजाची आज्ञा म्हणजे काय? तर हे ची हा प्रत्यय आहे. चा, ची, चे हे षष्टी विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते विग्रह करताना लावावा लागतो. त्यामुळे हा विभक्ती तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे. तसंच विभक्ती तत्पुरुष समासामध्ये काही बाकीची उदाहरणं दिली आहेत. जसं की सुख प्राप्त, सुखाला प्राप्त इथं ला प्रत्यय लागलेला आहे द्वितीय विभक्तीचा. कर्मवीर, कर्माने वीर तृतीय विभक्तीचा ने प्रत्यय लागलेला आहे. देवघर, देवासाठी घर चतुर्थी विभक्तीचा साठी प्रत्यय इथं लागलेला आहे. चोरभय, चोरांपासून भय पंचमी विभक्तीचा पासून प्रत्यय इथं लागलेला आहे. देवपूजा, देवाची पूजा षष्टी विभक्तीचा ची प्रत्यय इथं लागलेला आहे. आणि पानकोंबडा, पाण्यातील कोंबडा, तिल हा सप्तमी विभक्तीचा इथं प्रत्यय लागलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 तत्पुरुष समास. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3. डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी कोणाची आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आशा बगे, ऑप्शन नंबर 2 सदानंद देशमुख, ऑप्शन नंबर 3 श्याम मनोहर, ऑप्शन नंबर 4 त्र.वी. सरदेशमुख. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 त्र.वी. सरदेशमुख यांची ही कादंबरी आहे डांगोरा एका नगरीचा. तर त्र.वी. सरदेशमुख यांचे जे दुसरे जे महत्त्वाचं साहित्य आहे ते पण इथं दिलेलं आहे. जसं की अंधार यात्रा आहे, उच्छाद आहे, उत्तर रात्र, डांगोरा एका नगरीचा आणि ससेमिरा. हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे काही साहित्य आहे सरदेशमुख यांचे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. ज्ञातचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अज्ञात, ऑप्शन नंबर 2 अज्ञ, ऑप्शन नंबर 3 ज्ञानी, ऑप्शन नंबर 4 अज्ञानी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अज्ञात. तर ज्ञात म्हणजे काय? तर ज्ञात म्हणजे माहीत असलेला. माहीत असलेला असा त्याचा अर्थ होतो ज्ञातचा. तर याचा काय करायचं आहे आपल्याला? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ज्ञातचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अज्ञात. अज्ञात म्हणजे माहीत नसलेला. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कवी अनिल यांचा काव्यसंग्रह कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 खूनगाठी, ऑप्शन नंबर 2 दशपदी, ऑप्शन नंबर 3 भिचकीवई, ऑप्शन नंबर 4 चित्रलिपी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कवी अनिल यांचा दशपदी हा काव्यसंग्रह आहे. पण आपल्याला अनिल म्हणजे कोणाचं नाव आहे? कोणत्या कवीचं नाव आहे? कारण अनिल हे काय आहे? टोपण नाव आहे. तर टोपण नाव पण कवींचे आपल्याला माहीत पाहिजे. हा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर सगळ्यात पहिले अनिल कोणत्या कवींना म्हणले जाते?
तर आत्माराम रावजी देशपांडे हे जे कवी आहेत, यांचं पूर्ण नाव आहे यांचं टोपण नाव आहे अनिल. तर आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावाने ओळखले जाते. अनिल या नावाने ते लेखन करायचे. तर तसेच त्यांची महत्त्वाची काही जी साहित्य आहेत, ते पण इथे आपण बघूया. तर दशपदी हा परीक्षेमध्ये का आलेला आहे? कारण साहित्य अकादमीचा त्याला पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे दशपदी हा काव्यसंग्रह इथे विचारलेला आहे. तसेच पेरतेव्हा, फुलवात आणि सांगाती हे पण त्यांचे बाकीचे साहित्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. दशपदी हा कविता संग्रह कवी अनिल यांचा आहे. म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे यांचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. विद्यार्थी प्रदर्शनातील चित्र पाहतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सकर्मक कर्तरी, ऑप्शन नंबर 2 कर्मणी, ऑप्शन नंबर 3 अकर्मक कर्तरी, ऑप्शन नंबर 4 भावे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सकर्मक कर्तरी. तर कर्तरी प्रयोगामध्ये कसा ओळखायचा कर्तरी प्रयोग? तर जे कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे जे असतं ते कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे बदलतं आणि जो कर्ता असतो तो कर्ता प्रथमित असतो. म्हणजे काय? कर्त्याला प्रत्यय हे नसतात आणि कर्माला हे प्रत्यय असतात. तर आता आपण कर्तरी प्रयोगामध्ये हे जे वाक्य आहे, तर या वाक्यातील कर्ता कुठला आहे? तर कर्ता आहे विद्यार्थी. विद्यार्थी हा वाक्यातील कर्ता झाला आणि कर्म काय आहे वाक्यातलं? तर कर्म आहे चित्र. चित्र हे कर्म आहे आणि क्रियापद काय आहे? पाहतो हे काय आहे? ते वाक्यातील क्रियापद आहे. तर आपण बघायला गेलं तर जो कर्ता आहे विद्यार्थी, त्याला काही प्रत्यय लागलेले आहेत का? तर नाही. त्यामुळे याला म्हणू शकतो आपण हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि कर्तरी प्रयोगामध्ये जे सकर्मक आणि अकर्मक कशाला म्हणतात? तर सकर्मक आणि अकर्मक म्हणजे सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असतं, त्या वाक्याला आपण म्हणतो सकर्मक आणि अकर्मक म्हणजे कर्माशिवाय म्हणजे कर्म वाक्यामध्ये नसतं, त्याला म्हणतो आपण अकर्मक. तर या वाक्यामध्ये कर्म आहे आपलं चित्र, त्यामुळे हे झालं सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. परतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 परराज्य, ऑप्शन नंबर 2 स्वराज्य, ऑप्शन नंबर 3 स्वतंत्र, ऑप्शन नंबर 4 स्वातंत्र्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 स्वतंत्र. तर परतंत्र याचा आपल्याला काय करायचं आहे? विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वतंत्र. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. अंगापेक्षा बोंगा मोठा या म्हणीचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 जशी कृती तसे फळ मिळणे, ऑप्शन नंबर 2 लहानपणीच पराक्रम गाजवणे, ऑप्शन नंबर 3 सज्ज होणे, ऑप्शन नंबर 4 जास्त देखावा करणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 जास्त देखावा करणे. म्हणजे काय? अंगापेक्षा बोंगा मोठा. म्हणजे काय? जे काही लोकं असतात ते त्यांच्याकडे काहीच नसते, पण ते देखावा मात्र जास्त करतात. देखावा करून लोकांना आकर्षित करतात ते लोकं. पण जर आतून बघायला गेलं तर त्यांच्याकडे काहीच नसतं. अ, घरात म्हणजे भाकरीला महाग असतात ती लोकं. पण एकदम झकपक कपडे घालून चौकामध्ये उभे राहणे आणि शायनिंग मारणे हे त्यांचं काम असतं. तर त्या लोकांना ही म्हण एकदम परफेक्ट लागू होते, की अंगापेक्षा भोंगा मोठा. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. परिमळ या शब्दाचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अर्धकच्चे, ऑप्शन नंबर 2 सुगंध, ऑप्शन नंबर 3 परिपूर्ण, ऑप्शन नंबर 4 परिवर्तन. तर याचं करेक्ट आन्सर आहे सुगंध. परिमळ म्हणजे काय? परिमळ म्हणजे सुगंध आणि परिमळचे बाकीचे समानार्थी शब्द इथं दिलेले आहेत. सुगंध, वास, सुवास किंवा सौरभ पण त्याला म्हणतात परिमळ या शब्दाला. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा. अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 निसर्ग सौंदर्य आणि काव्य हे दोन्ही घटक या कवितेत ओतपोट भरलेले आहेत. ऑप्शन नंबर 2 निसर्ग, सौंदर्य आणि काव्य हे दोन्ही घटक या कवितेत आतपोट भरलेले आहेत. ऑप्शन नंबर 3 निसर्ग सौंदर्य आणि काव्य हे दोन्ही घटक या कवितेत ओतप्रोत भरलेले आहेत. आणि ऑप्शन नंबर 4 आहे निसर्ग सौंदर्य आणि काव्य हे दोन्ही घटक या कवितेत ओतप्रोत भरलेले आहेत. तर आपण ऑप्शनकडे बघायला गेलं तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर ऑप्शन नंबर 4च का करेक्ट आहे? कारण सगळे ऑप्शन तर सारखेच दिसते तिथं. पण जर आपण बारकाईने याचं निरीक्षण केलं बाकी ऑप्शनचं तर पहिला जर ऑप्शन आहे निसर्ग, सौंदर्य आणि काव्य हे दोन्ही इथं जो घटक शब्द आहे तो चुकीचा इथं वापरलेला आहे. तर घटक नसतं ते असतं घटक. तर घटक हा एकदम
करेक्ट शब्द आहे. त्यामुळे पहिलं ऑप्शन इथं कॅन्सल होतं. आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये निसर्ग, सौंदर्य आणि काव्य. तर इथं जर बघायला गेलं निसर्ग, सौंदर्य हा नसतं आणि हे काव्य असं नसतं. तर निसर्ग, सौंदर्य कसं लिहितात? निसर्ग, सौंदर्य हे असं लिहितात आणि काव्य नसतं ते काय असतं? काव्य. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इथं पण कॅन्सल होतं. आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये निसर्ग सौंदर्याची इथं पण काय म्हणतो त्याला आपण लिखाण चुकीचं आहे. निसर्ग सौंदर्य असं लिहितात आणि काव्य हे दोन्ही नसतं इथं. तर दोन्हीच्या जागी काय असतं? दोन्ही असतं. त्यामुळे हे पण ऑप्शन इथे कॅन्सल होतं. आणि चौथ्या ऑप्शनमध्ये सगळं एकदम बरोबर लिहिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. आधीच अडचणीत असताना त्यात अजून भर पडणे हा अर्थ सांगणारी म्हण शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 चालत्या गाडीला खीळ, ऑप्शन नंबर 2 कुंपणच शेत खाते, ऑप्शन नंबर 3 एकादशीच्या घरी शिवरात्र आणि ऑप्शन नंबर 4 कुत्र्याचे शेपूट वाकडे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 एकादशीच्या घरी शिवरात्र. तर ही म्हण अशी का वापरली जाते? तर आपल्याला माहीत आहे की एकादशी आणि जे शिवरात्र असते, तर या दोन्ही दिवशी लोकं काय करतात? उपवास पकडतात. लोकं काय करतात? उपवास पकडतात. तर मग दोन्ही घरी काय होतं? त्या घरी स्वयंपाक वगैरे नसतो, उपवास असतो लोकांना. तर त्यामुळे काय म्हणू शकतो, की आपण एकादशीच्या घरी शिवरात्र ही म्हण इथं म्हणजे काय, की आधीच अडचण असते. म्हणजे घरात खायला काही नसतं एकादशीच्या दिवशी आणि शिवरात्री दिवशी आणि जर पाहुणे वगैरे आले, तर मग अडचण होते. म्हणून या म्हणीचा इथं अर्थ असा होतो, की आधीच अडचणीत असताना त्यात अजून भर पडणे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. विश्वासघात करणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नखे चावणे, ऑप्शन नंबर 2 गळा कापणे, ऑप्शन नंबर 3 तोंड उतरणे, ऑप्शन नंबर 4 नाक मुरडणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 गळा कापणे. तर गळा कापणे म्हणजे खरंच गळा कापतो का आपण? तर ती एक म्हण आहे. गळा कापणेचा अर्थ होतो काय? विश्वासघात करणे. विश्वासघात करणे किंवा फसवणूक करणे आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 स्वस्त, ऑप्शन नंबर 2 स्वल्प, ऑप्शन नंबर 3 पुष्ट, ऑप्शन नंबर 4 पुष्कळ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 पुष्कळ. अल्प म्हणजे काय? अल्प म्हणजे एकदम कमी आणि पुष्कळ म्हणजे काय? पुष्कळ म्हणजे जास्त. तर विरुद्धार्थी शब्द शोधायचा आपल्याला अल्पचा. तर कमीचा शब्द विरुद्धार्थी शब्द काय? जास्त म्हणजेच काय? पुष्कळ. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. म्हशीची शिंगे रिकामी जागा ही म्हण पूर्ण करा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मनभर दूध, ऑप्शन नंबर 2 मला कुठे नेशी, ऑप्शन नंबर 3 गुळाची चव काय, ऑप्शन नंबर 4 म्हशीला जड नसतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 म्हशीला जड नसतात. म्हणजेच काय? ही म्हण जर आपण परत वाटली, म्हशीची शिंगे ही म्हशीला जड नसतात. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. तर या म्हणीचा अर्थ काय होतो नेमकं? तर जे आपली माणसे असतात, तर आपल्या माणसाचे जे ओझे असतं, माणसाचे ओझे वाटत नाही. ओझे वाटत नाही, हा या म्हणीचा अर्थ होतो. म्हणजे काय? तर कर्तव्य पार पाडताना त्रास होत नाही. त्रास होत नाही, ह्या म्हणीचा अर्थ होतो. म्हणजे काय? जे आपले आई-वडील असतात, त्यांचं काय कर्तव्य आहे, की मुला-मुलींना शिक्षण देणे, त्यांना योग्य वळण लावणे आणि त्यांना अ, अ, एकदम चांगलं सुशिक्षित बनून समाजात वावरताना व्यवस्थित वावरले पाहिजे असं बनवणे, हे त्यांचं आई-वडिलांचं कर्तव्य आहे. तर त्यांना ते कर्तव्य पार पाडताना काही हे वाटतं का? म्हणजे काही त्रास होतो का? तर नाही. आणि त्यांना काही ओझे वाटतं का आपल्या मुला-मुलींचं? तर नाही. त्यामुळे म्हशीचे शिंगे म्हशीला जड नसतात, ही म्हण या अर्थी आपण इथे वापरली जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15वा. अवखळ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अनिर्बंध, ऑप्शन नंबर 2 निरागस, ऑप्शन नंबर 3 खेद, ऑप्शन नंबर 4 हेवा. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अनिर्बंध. तर अवखळ म्हणजे काय? अवखळ या शब्दाचा अर्थ काय होतो? तर अवखळचा अर्थ होतो चंचल, खोडकर, अल्लड किंवा उनाड आणि त्याचा समानार्थी शब्द इथं आपल्याला ओळखायचा आहे. तर त्याचा आहे अनिर्बंध. म्हणजे ज्याच्यावर निर्बंध नाहीत असा, जो की खोड्या करतो, अल्लड असतो, उनाड असतो. त्याच्यावर कसलेही निर्बंध नसतं. त्याला म्हणतात आपण अवखळ. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16वा. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वासरमणी,
ऑप्शन नंबर 2 वासरमन, ऑप्शन नंबर 3 वसरमणी, ऑप्शन नंबर 4 वासरमणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 वासरमणी. वासरमणी हा शब्द असा लिहितात. न इथं बाणाचा आहे. तर वासरमणीचा अर्थ काय आहे नेमकं? वासरमणीचा अर्थ आहे सूर्य. तर सूर्याचा हा समानार्थी शब्द आहे वासरमणी. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा. स्त्रोत या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 तात्पर्य, ऑप्शन नंबर 2 किरकोळ, ऑप्शन नंबर 3 उगमस्थान, ऑप्शन नंबर 4 भोवळ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 उगमस्थान. तर स्त्रोत या शब्दाचं अर्थ काय आहे? उगम म्हणजे काय? मूळ जे असतं त्याला आरंभस्थान किंवा उगम हे त्याचे समानार्थी शब्द आहे स्त्रोत या शब्दाचे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा. वनभोजन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 वनासाठी भोजन, ऑप्शन नंबर 2 वनातील भोजन, ऑप्शन नंबर 3 वनाचे भोजन, ऑप्शन नंबर 4 वनापासून भोजन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 वनातील भोजन. तर वनभोजन याचा काय करायचं आहे आपल्याला विग्रह करायचा आहे. तर त्याचा विग्रह आहे वनातील भोजन. वनातील भोजन. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 वनातील भोजन. आणि याचा समास कुठला आहे? तर याचा समास आहे मध्यमपदलोपी. मध्यमपदलोपी तत्पुरुष समास. तर हे उदाहरण आहे. मध्यमपदलोपी तत्पुरुष समास. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा. आता कितीही आरडाओरडा करणे तरी काही उपयोग नाही. कंसातील शब्दांसाठी योग्य वाक्प्रचार कोणता? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 गळा भरून येणे, ऑप्शन नंबर 2 आरती करणे, ऑप्शन नंबर 3 फितूर होणे, ऑप्शन नंबर 4 शंख करणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 शंख करणे. तर शंख करणे म्हणजे काय? शंख करणे म्हणजे आरडाओरडा करणे. आरडाओरडा करणे. आरडाओरडा करणे याचा अर्थ शंख करण्याचा अर्थ काय आहे? आरडाओरडा करणे. म्हणजे काय? आता कितीही शंख केला तरी काही उपयोग नाही. म्हणजे किती आरडाओरडा करून काही उपयोग नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा. गुलाबी रंग सर्वांना आवडतो या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 गुलाबी रंग सर्वांना आवडावा, ऑप्शन नंबर 2 सर्वांना गुलाबी रंग आवडतो, ऑप्शन नंबर 3 गुलाबी रंग कोणाला आवडत नाही, ऑप्शन नंबर 4 गुलाबी रंग कोणालाच आवडत नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 गुलाबी रंग कोणाला आवडत नाही. तर गुलाबी रंग सर्वांना आवडतो याचं काय करायचं आपल्याला प्रश्नार्थी वाक्य करायचे. तर या 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शनमध्ये प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. जसं की ऑप्शन नंबर 2 मध्ये सर्वांना गुलाबी रंग आवडतो. तर हा काय प्रश्न झाला का? नाही. तर प्रश्न असं विचारल्या झाल्यावर त्याचं उत्तर आलं पाहिजे. तर गुलाबी रंग कोणाला आवडत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21वा. उष्टे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 उष्ण, ऑप्शन नंबर 2 धसकट, ऑप्शन नंबर 3 उसने, ऑप्शन नंबर 4 खरकटे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 खरकटे. तर हे तर सर्वांना कॉमन शब्द वापरला जातो आपण. उष्टे म्हणजे काय? खरकटे. जे आपण अन्न जेवण झाल्यानंतर जे राहतं त्याला उष्टे आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22वा. राघव ही नामदेव कांबळे यांची कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 कथासंग्रह, ऑप्शन नंबर 2 निबंध संग्रह, ऑप्शन नंबर 3 कादंबरी, ऑप्शन नंबर 4 ऐतिहासिक संशोधन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 कादंबरी. तर राघव ही काय? कादंबरी. तर हा प्रश्न काय म्हणतो, की त्या कादंबरीचं म्हणजे साहित्य प्रकाराचं नाव दिलेलं आहे आणि तो काय आहे नेमकं म्हणजे कादंबरी आहे, कथासंग्रह आहे का कविता संग्रह आहे ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर राघव ही नामदेव कादंबरी यांनी लिहिलेली कादंबरी आहे. तसेच नामदेव चंद्रभान कांबळे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांनी काही दुसरं काही महत्त्वाचे जे साहित्य आहे त्यांचं इथं दिलेलं आहे. जसं की अकल्पित, गहिवर, तो, ती, अन्वयार्थ, प्रत्यय हे त्यांचे कविता संग्रह आहेत. अस्पर्श, ऊन, सावली, कृष्णार्पण, झाकोळ, प्रतिबंध, बळी, मोराचे पाय, साजरंग, सेलझाडा ह्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. आणि ही राघव ही काय? साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे. तर तुम्ही सगळे क्वेश्चनचं ॲनालिसिस आत्तापर्यंत जर केलं, तर ज्या आपण टी-सी-एस जे प्रश्नपत्रिका काढलेली आहे टी-सी-एसने, त्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जे लेखक आहेत,
कवयित्री आहेत, कवी आहेत, त्यांचेच TCSने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं आपल्याला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त याची आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे, की कोणाला मिळाला आणि कोणत्या त्यांच्या कथासंग्रह आहे का काय आहे ते पूर्ण. तर त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तो लवकरच येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 23. मानवी देह पंचमहाभूतांना बनलेला आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नकारार्थी, ऑप्शन नंबर 2 प्रश्नार्थी, ऑप्शन नंबर 3 उद्गारार्थी, ऑप्शन नंबर 4 विधानार्थी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 विधानार्थी. तर विधानार्थी वाक्यामध्ये काय झालं, काय काय केलेलं असतं? तर विधानार्थी वाक्य हे फक्त विधान असतं, विधान केलेलं असतं. त्यामध्ये विधानार्थी वाक्यामध्ये जो वाक्याची जी सुरुवात असते, वाक्यामध्ये कर्ता असतो आणि कर्त्याने वाक्याची सुरुवात होते आणि शेवट जो असतो तो पूर्णविरामाने झालेला असतो. त्यामुळे तसे विधानार्थी वाक्य अशा प्रकारे ओळखले जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. धान्य साठविण्यासाठी केलेली बंदिस्त जागा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कोठार, ऑप्शन नंबर 2 माळरान, ऑप्शन नंबर 3 शस्त्रागार, ऑप्शन नंबर 4 खजिना. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 कोठार. जर कोठार जे असतं ते त्याला काय म्हणतात, जे धान्य साठवण्यासाठी वापरलं जातं त्याला कोठार म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. दात विचकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वेडावून दाखवणे, ऑप्शन नंबर 2 त्रस्त होणे, ऑप्शन नंबर 3 अडचणीत सापडणे, ऑप्शन नंबर 4 खाऊ घालणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 वेडावून दाखवणे. तर दात विचकणे म्हणजे काय? दात विचकणेचा अर्थ काय होतो, की एकदम चेष्टा करणे. चेष्टा करणे, मस्करी करणे, तर असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, वेडावून दाखवणे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि तुमचे जे काही मित्र-मैत्रिणी आहेत, जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, त्यांच्यासोबत हा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.